झालीच पाहिजे, आम्हाला फाशी झालीच पाहिजे, शिवसेनेचा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, तो सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, निषेध असो, निषेध असो, बदलापूर घटनेचा निषेध असो, या टरबूजाचं करायचं काय, खाली मुंडकावरी पाय, इंडियाचं करायचं काय, खाली मुंडकावरी पाय। घटना झाली ती 3 वर्षाची मुलगी होती फक्त, तिला आणखीन शिंदे सरकार पाठीशी घालत आहे, ज्यांनी जो आरोप केला तो। दुसऱ्या देशामध्ये आता दक्षिण कोरियामध्ये झालं की म्हणजे जर असा काही बलात्काराचा वगैरे प्रकार झाला तर त्याला तिथल्या तिथंच गोळी मारली जाते। चीनमध्ये जर असा प्रकार झाला तर त्याचं ते गुप्तांग कापलं जातं आणि आरबमध्ये जर अशी घटना झाली तर त्याला तिथंच म्हणजे धोंड्याने मारलं जातं की म्हणजे तो मरेपर्यंत त्यांना धोंडे मारले जातात। आणि आपल्या भारत देशामध्ये काय करतात तर मुख्य मेणबत्त्या घेऊन हातामध्ये आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। म्हणजे खरंच हा न्याय आहे का? मला याबद्दल मला फक्त शिंदे सरकारला एवढंच म्हणायचं की तुमच्याच्यांनी जर न्याय व्यवस्था सुव्यवस्था व्यवस्थित चालणं होत नाही तर तुम्ही राजीनामा द्या, गृहमंत्र्यांनी पण राजीनामा द्यावा आणि पीडितांना न्याय मिळालाच पाहिजे। पक्षाच्या वतीनं आमची एवढीच मागणी आहे की तुम्हाला जर म्हणजे सरकार चांगलं व्यवस्थित चालवता येत नाही, महिलांना जर संरक्षण देता येत नाही तर तुम्ही सरकारमधून पाय उतारा, तुम्ही तुमचा राजीनामा द्या। बदलापूर मध्ये घडलेल्या घटनेचा निषेधार्थ आज हिंगोलीमध्ये ठाकरे गटाच्या वतीने जे आहे ते निषेध आंदोलन करण्यात आले आहे। शहरातील गांधी चौक परिसरामध्ये जे आहे ते ठाकरे गटाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत या ठिकाणचे विविध पदाधिकारी जे आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांच्या विरोधात मोठी घोषणाबाजी करण्यात आहे। दोन्ही गृहमंत्र्यांनी जे आहेत ते या ठिकाणी राजीनाम्याची मागणी जी आहे ते हिंगोलीतील या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे आणि जोरदार घोषणाबाजी ही सरकारच्या विरोधात या ठिकाणी शिवसेना ठाकरेच्या वतीनं करण्यात आलेली आहे। मागच्या काही वेळापासून हे जे आंदोलन चालू आहे ते गांधी चौकामध्ये आंदोलन चालू आहे आणि याच गांधी चौकामध्ये जे आहे ते आता बदलापूर घटनेचा निषेध आंदोलन करण्यात आलेलं आहे। कॅमेरामन ज्ञानेश्वर वानखेडे, मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।